कपिल यांना आमंत्रित केलं जातंय। हा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय। वरळी मान्सून धमाका 2025 दुसरं पर्व। यस, लेट्स प्ले गेम ऑन। दुसऱ्या सामन्याला आता सुरुवात होतीये। हुसेन आणि हर्ष ही जोडी आपण पाहतोय बॅटिंगसाठी। सलामीवीर फलंदाज, गोलंदाजीसाठी कपिल। हर्ष अडसूळ आलेत बॅटिंगसाठी आणि स्ट्रायकिंग एंडला हुसेन। पहिला बॉल कपिल गोलंदाजीसाठी। अंतिम दिवस या स्पर्धेचा। वरळी मान्सून धमाका आपण पाहतोय। धमाकेदार परफॉर्मन्स कालच्या संपूर्ण दिवसामध्ये राहुल वराडकरने दिलाय। आजच्या संपूर्ण दिवसामध्ये पाहायचंय। पहिला बॉल हलक्या हातांनी बॉलला ढकललंय। पॉइंट क्षेत्रामध्ये फिल्डर, एक धाव मात्र मिळेल। या एकेरी धावेच्या मदतीने संघाचं खातं देखील उघडलंय। हर्ष अडसूळ आणि त्याच्या समवेत जर आपण पाहिलं तर हुसेनी जोडी बॅटिंगसाठी आली आहे। गोलंदाजीसाठी कपिल। पहिलं षटक तो हाताळतोय। पहिल्या बॉलवरती एकेरी धाव। पुढचा बॉल प्रचंड वेगात हाताळला होता। रन मात्र मिळणार नाहीये। निर्धाव चेंडूची सांगत होते। पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय बॉल। डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय आणि 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय। पहिलं षटक प्रगती पथावर पाहायला मिळते। आयोजन समितीचं देखील कौतुक करावं लागेल। खूप सारी मेहनत गेले 2 ते 3 महिने अहोरात्र या स्पर्धेसाठी झटत असताना, मेहनत घेत असताना पाहायला मिळाली संपूर्ण आयोजन समिती। आता व्हाईट बॉल पंच घोषित करतात। अतिरिक्त एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल। प्रो लीग स्पोर्ट्स विपुल दादा पांडुलकर आणि संपूर्ण टेक्निकल टीम त्यांनी देखील खूप सारी मेहनत घेतली। गेले 2 दिवस या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण यूट्यूबच्या माध्यमातून आपण पाहतोय ही स्पर्धा। घर बसल्या काही प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत। त्या सगळ्या प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत। काही प्रेक्षक मैदानामध्ये उपस्थित राहून या मॅचचा, या स्पर्धेचा आनंद घेत आहेत। त्याही प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। वरळी मान्सून धमाका 2025 पर्व 2 मध्ये कपिलचा पुढचा बॉल, चांगला बॉल पाहायला मिळतोय। समोरच्या दिशेने फटका खेळलाय। लॉंग ऑफ मधून बॉल पर्यंत फिल्डर पोहोचलेत। एक धाव पूर्ण केली आहे। एकाच धावेवर समाधान मानावं लागेल। धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती टीमची आता 3 या आकड्यावर। 3 ऑन बोर्ड। हुसेन आणि त्याच्या समवेत जर आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना हर्ष अडसूळ ही जोडी सलामीवीर फलंदाज म्हणून टीम श्री स्वामी समर्थ बांद्रा या संघाकडून पाहायला मिळते। नाणेफेकीचा कौल जिंकला टीम विनर्स 11 वरळी या संघाने आणि टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलाय। आपटलेला बॉल यावेळेला झेल टिपलाय। यस, पॉइंट मध्ये साजन पाटील सर त्यांनी टिपलाय झेल। संपुष्टात आलाय फलंदाज हुसेनचा खेळ। हुसेन आउट। अनुभव, क्रिकेटचा अनुभव, क्रिकेटवरचं प्रेम साजन पाटील सरांचं आणि त्यांच्याच माध्यमातून पुरस्कृत केली गेलेली ही स्पर्धा आणि स्वतः साजन पाटील सर मात्र या स्पर्धेमध्ये, या मॅच मध्ये इन ऍक्शन पाहायला मिळतात। क्रिकेटचा आनंद घेत असताना वरळी मान्सून धमाका 2025 पर्व 2चा आनंद घेताना पाहायला मिळतात। विकेट आली आहे। फलंदाज हुसेन माघारी परतलाय आणि या झेलसाठी मात्र सिद्धेश गावड यांच्याकडून 500 रुपये रोख रकमेचा पुरस्कार आलेला आहे ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील सरांसाठी। आता नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंगसाठी येत असताना रुद्रांश आलेत बॅटिंगसाठी। रुद्रांश आलेत बॅटिंगसाठी। नवीन फलंदाज झेल टिपला साजन पाटील सरांनी। विकेट आली आहे हुसेनची। हुसेन बाद झाल्यानंतर रुद्रांश, नवीन फलंदाज कपिलने पहिली विकेट आपल्या संघाला मिळवून दिली आहे। क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय। हा भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा, स्पर्धा, मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, प्रतिष्ठेची वरळी मान्सून धमाका। ही प्रतिष्ठेची स्पर्धा जिंकणार कोण याकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्यात। आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे। अंतिम दिवसामध्ये लखपती कोणता संघ होणार त्याकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्यात। नेक्स्ट बॉल कपिल। ओ, चांगला बॉल, बरोबर टप्प्यावर बॉल हाताळलाय। बॉल जर आपण पाहिलं तर बॅटला स्पर्श करून निघून गेलाय गोचंकी क्षेत्रात एका धावेसाठी। धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 4 या आकड्यावर। 4 ऑन बोर्ड। पहिलं षटक आपण पाहतोय। पहिल्या षटकामध्ये विकेट पटकावली होती। गोलंदाज कपिलने तंबूचा रस्ता दाखवला हुसेनला आणि त्यानंतर मात्र रुद्रांश मैदानाच्या आतमध्ये रन झाले धाव फलकावरती 4।
चांगली सुरुवात बढावी लागेल टीम विनर्स 11 वर्ल्ड या संघाकडून, कारण मोठा धक्का बसला. पहिल्या षटकामध्ये जी विकेट गरजेची होती ती विकेट आपल्या संघाला मिळवून दिली गोलंदाज कपिलने. हा क्रिकेटचा महासंग्राम, वळीचा आदर्श नगर, याच आदर्श नगरात हा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. पुढचा बॉल बॅकफुटवर येऊन समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. एकच धाव मिळेल, म्हणजेच पहिल्या षटकाचा खेळ जर आता आपण पाहिलं तर आता समाप्त झाल्या आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 5-1 गडी बाद टीम श्री स्वामी समर्थ बांद्रा. अवघ्या 5च धावा खर्च केल्या, विकेट त्याने मिळवून दिली आपल्या संघाला. नवीन गोलंदाज आपण पाहतोय षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. नवीन गोलंदाज या संघाचा कर्णधार रवी आलेत गोलंदाजीसाठी. टॉस देखील आपण पाहिलं तर टीम विनर्स 11 वर्ल्ड या संघाच्या बाजूला. त्यानंतर मात्र त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय, अगदी योग्य निर्णय म्हणावा लागेल आतापर्यंत तरी, कारण पहिल्याच षटकामध्ये अवघ्या 5 धावा खर्च केल्या. कपिलने विकेट मिळवून दिली आपल्या संघाला. नवीन गोलंदाज आलाय रवी, संघाचा संघनायक कर्णधार मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. दुसरं षटक प्रगतीपथावर. पहिला बॉल बॅकफुटवर येऊन पंच करण्याचा प्रयत्न अयशस्वी राहिलाय. बॉल पडल्यानंतर उसळी घेतली आहे. गेला यष्टीरक्षक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. हॅलो हॅलो चला, कव्हर क्षेत्रामध्ये विनंती आहे. कव्हर क्षेत्रामध्ये श्री स्वामी समर्थ बांद्रा संघ आहे. विनंती असेल आपण डगआउट मध्ये बसून घ्या प्लीज. आणखीन एक चेंडू बरोबर टप्प्यावर, त्याच टप्प्यावर हाताळलाय. बरोबर गेल्या यष्टीरक्षकांच्या हातामध्ये आणखीन एक चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. लगातारचे 2 चेंडू निर्धाव हाताळलेत गोलंदाज रवीने. दोन्ही चेंडू निर्धाव आले. डॉट बॉल. चला, विनंती असणार आहे प्लीज सहकार्य करा श्री स्वामी समर्थ बांद्रा. कव्हर्स मध्ये जे प्रेक्षक, जे खेळाडू उभे आहेत त्यांना विनंती आहे प्लीज डगआउट मध्ये आसन असतं. विनंती आहे, आयोजन समितीची सूचना आहे, ते सूचनेचं पालन करणं गरजेचं आहे. आपण याची नोंद घ्यायची. व्हाईट बॉल आता पंच घोषित करतात. अतिरिक्त एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. 6 धावा धाव फलकावरती. 6 ऑन बोर्ड. टप्प्याचा बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न, झेल टिपला जातोय. विकेट आली आहे. फलंदाज रुद्रांश आउट. मोठा धक्का. दुसरी विकेट श्री स्वामी समर्थ बांद्रा. पहिली विकेट आपण पाहिलं तर गोलंदाज कपिलने आपल्या संघाला मिळवून दिली. दुसऱ्या षटकामध्ये कॉट अँड बॉल आणि विकेट आली आहे. फलंदाज आपण पाहतोय माघारी परतलाय रुद्रांश. चांगली सुरुवात पाहायला मिळते टीम विनर्स 11 वर्ल्ड या संघाकडून, कारण 2 मोठे धक्के बसलेत. आता मात्र नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंगसाठी येत असताना मनीष. बॅकफुटवर येऊन पंच करण्याचा प्रयत्न. बॉलला ढकलले हलक्या हातांनी घोषांकित क्षेत्रात एका धावेसाठी. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 7. 7 ऑन बोर्ड. आतापर्यंत वर्चस्व आता या मॅच मध्ये टीम विनर्स 11 वर्ल्ड या संघाचं, कारण 2 मोठे धक्के बसले. टीम श्री स्वामी समर्थ बँड्रा या संघाला कमबॅक करू शकतो. टीम श्री स्वामी समर्थ बँड्रा बॅटिंग करावी लागेल, कारण 6 षटकांचा सामना आहे. अजूनही मॅच संपलेली नाहीये. पुन्हा एकदा बॉल जर आपण पाहिलं तर घोषांकित क्षेत्रात ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. आणखीन एका धावेची भर होते. धावसंख्येमध्ये धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती टीमची आता 8 या आकड्यावर. 8 ऑन बोर्ड.
टप्प्याचा बॉल, पुन्हा एकदा बॉल जर आपण पाहिलं तर गोशांकी क्षेत्रात जाताना पाहायला मिळतोय. आणखीन एक धाव मिळेल. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 9 या आकड्यावर. 2 षटकांचा खेळ आता समाप्त झालाय. 9 धावा धाव फलकावरती झाल्यात. पहिलं षटक कपिलने हाताळलं, त्या षटकामध्ये त्याने 5 धावा खर्च केल्या, विकेट त्याने मिळवून दिली होती. दुसरं षटक रवीने हाताळलं, स्वतः संघनायक कर्णधार त्याने अवघ्या 4 धावा खर्च केल्या, 1 विकेट त्याने आपल्या संघाला मिळवून दिली आहे. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 धावा धाव फलकावरती झाल्या. 2 गडी बाद टीम श्री स्वामी समर्थ बांद्रा. तिसरं षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. पुन्हा एकदा कपिल आलेत. ज्या खेळाडूने पहिलं षटक हाताळलं होतं तोच गोलंदाज हे तिसरं षटक हाताळण्यासाठी. पहिला बॉल, 4 ते 5 पावलांचा रनअप आणि हा पहिला बॉल. विकेट येईल का पाहायचंय. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. धाव घेतली जाईल. एकाच धावेवर आता समाधान मानावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचली आता धाव फलकावरती 10. 10 ऑन अ बोर्ड. 10 धावा धाव फलकावरती झालेत. हर्ष मनीष साडी पुढचा बॉल प्रचंड वेगात हाताळलाय. बॉल जर आपण पाहिलं तर फलंदाज बीट झाले, यष्टीरक्षक देखील बीट झाले आणि बॉल गोशांकी क्षेत्रात जाताना पाहायला मिळतोय. 22ची धाव मात्र टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती. अकरा धावा धाव फलकावरती झाल्यात. 11. हा बॉल सोडून दिलाय. दिशा थोडीशी चुकते. वाईड बॉल पंच घोषित करतील. अतिरिक्त धाव. धावसंख्या इकडे पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 12 या आकड्यावर. 12 धावा धाव फलकावरती झाल्यात. पहिल्या मॅच मध्ये विजय मिळवला टीम वैष्णव 11 चेंबूर या संघाने. आकाशने केलेली आकाशी फलंदाजी पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने मिळवला. 10 बॉलमध्ये 24 धावा त्याने ठोकल्या त्या मॅच मध्ये. कालच्या संपूर्ण दिवसामध्ये आपण श्रेयस कदमचा खेळ पाहिला, आर्यन भोईरचा खेळ पाहिला, केतन म्हात्रेचा खेळ पाहिला, आकाश चिंदरियाचा खेळ पाहिला, फरदीन काजीचा खेळ पाहिला. राहुल वराडकरने केलेली ती आतिषबाजी पाहायला मिळाली. त्यानंतर मात्र सायंकाळच्या सत्रामध्ये सेमीफायनलच्या मॅच मध्ये राहुल चौधरीची बॅट बोलली होती आणि गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर त्या मॅच मध्ये सिराज चौधरी हिरो ठरला होता, कारण त्याने 2 षटके हाताळली होती. अवघ्या 3 धावा खर्च करत असताना 3 विकेट्स त्याने मिळवल्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सेमीफायनलच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि ते सिल्वर कॉइन त्या मॅच मध्ये पाहायला मिळालं होतं. मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारासाठी हे विशेष पारितोषिक आहे. सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच आणि फायनलचा मॅन ऑफ द मॅच मध्ये जो खेळाडू सामनावीराचा पुरस्कार मिळवेल त्या खेळाडूला मात्र चांदीचं नाणं देऊन गौरवण्यात येणार आहे. भांडूप स्ट्रायकर्स भांडूप या संघाने स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये आणखीन एक संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल होईल. हो, या वेळेला देखील आता बॉल सोडून दिलाय, वाईड बॉल आणि आणखीन एक धाव म्हणजेच एकूण 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती टीमची आता 15. 15 ऑन बोर्ड. 15 धावा धाव फलकावरती. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. कपिल षटक हाताळतोय. त्याने पहिलं षटक हाताळलं होतं. 5 धावा त्याने खर्च केल्या होत्या, विकेट मिळवून दिली होती आपल्या संघाला आणि त्याच गोलंदाजावर कर्णधार रवीने विश्वास दाखवलाय. तोच गोलंदाज आपण पाहतोय आता हे तिसरं षटक हाताळण्यासाठी. बॅकफुटवर येऊन पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता बॉल खाली राहिलाय, खूपच खाली राहिलेला बॉल पंच वाईड बॉल घोषित करतायत. आणखीन एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती टीमची 16 या आकड्यावर. 16 ऑन बोर्ड. ज्यावेळेला लो फुल टॉस बॉल होता, फुल टोल वसूल. रोहन त्या ठिकाणी होते. काय झेल टिपलाय, स्वतःला सावरला बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल जात असताना शेवटच्या क्षणाला त्याने झेल टिपलाय आणि आता विकेट आली आहे. फलंदाज माघारी परतलाय. मनीष आउट.
रोहन भोसलेने टिपलाय झेल, संपुष्टात आलाय फलंदाज मनीषचा खेळ आणि मनीष बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज आपण पाहतोय जितेश आलेत बॅटिंगसाठी. हा झेल आपण पाहतोय प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून. ही सर्व क्षणचित्र टिपली गेलेत ॲक्शन रिप्लेमध्ये. रोहन भोसलेने तो टिपलेला झेल स्वतःला सावरला, पडला, धडपडला, लोळला, चिखलामध्ये अक्षरशः लोळलाय, पण झेल मात्र त्याने टिपल्यानंतर आता विकेट आली आहे. नवीन फलंदाज आलाय मैदानामध्ये जितेश. अगदी क्लीन नीट थेट असं प्रक्षेपण आपण पाहतोय. प्रोलिंग स्पोर्ट्स खूप सारी मेहनत त्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये. तीन गडी माघारी परतलेत आतापर्यंत. ओ कपिलचा पुढचा बॉल, चेंडूला सन्मान दिला, हलक्या हाताने ढकललं बॉलला. एक धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती टीमची आता 17 या आकड्यावर. 17 ऑन बोर्ड. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रेट डाउन द ग्राउंड आणि या बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार येतोय जितेशच्या आगमनानंतर. मात्र आपण पाहिलं तर आता हर्ष अडसूळच्या बॅटमधून हा षटकार येताना पाहायला मिळालाय. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती टीमची आता 23. 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर 23 धावा धाव फलकावरती झाल्या. अगदी सरळ रेषेमध्ये फटका सजवला हर्ष अडसूळने. याच फटक्यांची गरज असणारे या मॅच मध्ये टीम श्री स्वामी समर्थ बांद्रा या संघाला. कारण आतापर्यंत आपण पाहिलं तर 23 धावा धाव फलकावरती झाल्या आहेत 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर. थोडंसं महागडे षटक. या षटकामध्ये तब्बल 14 धावा गोलंदाज कपिलने खर्च केल्या. नवीन गोलंदाज आपण पाहतोय पुन्हा एकदा रवी. 4थं षटक स्वतः कर्णधार गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय. यावेळेला जर आपण पाहिलं तर रवी आलेत गोलंदाजीसाठी आणि रवीचा पहिला बॉल. या पहिल्या बॉलवरती मात्र 2 धावा पूर्ण केल्यात. प्रेक्षकांना विनंती आहे प्लीज थोडं सहकार्य करा. विनंती असेल प्रेक्षक गॅलरीमध्ये बसून आपण या मॅचचा आनंद घ्या प्लीज. धन्यवाद. 2 धावा पूर्ण केल्या आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती टीमची आता 25. हो यावेळेला प्रचंड वेग, चांगला बॉल आणि या बॉल मात्र बरोबर गेले यष्टीरक्षकांच्या दिशेने. डॉट बॉल आलाय. रन मात्र मिळणार नाहीये. धावसंख्या आपण पाहतोय 25 धावा धाव फलकावरती झाल्यात. हो यावेळेला जर आपण पाहिलं तर उसळी घेणारा चेंडू, त्याला सन्मान दिला, हलक्या हाताने ढकललं त्या बॉलला गोशांकी क्षेत्रात. रन मिळेल एक. 26 धावा धाव फलकावरती झाल्या 26. 4थं षटक प्रगतीपथावर गोलंदाजीसाठी आपण पाहतोय गोलंदाज रवी यादव. हे महत्वपूर्ण षटक तो हाताळतोय. जितेश आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय बॅटिंग करत असताना हर्ष. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 1 षटकार आलाय. म्हणजे या डावामध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत 1 षटकार आलाय, तोही आपण पाहतोय हर्ष अडसूळच्याच बॅटमधून आलाय. यावेळेला फटका फसलाय. फिल्डर स्वतः आपण पाहतोय यष्टीरक्षक बॉलच्या खाली झेल टिपलाय
अमित होते त्या ठिकाणी आणि जेल टिपल्यात त्यांनी. विकेट आली आहे, फलंदाज माघारी परतलेत. जितेशची खेळी संपुष्टात. विकेट. विश्वसाई दरबार आयोजित आणि विशेष सहकार्य संपूर्ण स्पर्धेमध्ये लाभले ते म्हणजे माननीय श्री निशिकांतजी शिंदे साहेब, भारतीय कामगार सेना सह चिटणीस रवी. त्याचा पुढचा बॉल. प्रचंड वेगात हा देखील बॉल पाहायला मिळतोय. वेग या गोलंदाजाकडे. वेगाची चर्चा सातत्याने केली जाते रवी यादवच्या, कारण दुसऱ्या षटकामध्ये अवघ्या 4 धावा त्याने खर्च केल्या होत्या. रवी यादवचं हे 4थं षटक आपण पाहतोय. विकेट मिळवून दिली आपल्या संघाला आणखीन एक या षटकामध्ये रवी यादवने. पुढचा बॉल. रन मात्र मिळणार नाहीये. यष्टीरक्षक अमित कोरी बॉल पर्यंत पोहोचताय. डॉट बॉल म्हणजे ओव्हर नंबर आता 4चा खेळ समाप्त झालाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झाले धावफलकावरती 26-26. 2 षटकांमध्ये आपण पाहिलं तर अवघ्या 7 धावा रवी यादवने खर्च केल्या आणि 2 मोठ्या विकेट्स त्याने मिळवून दिल्यात आपल्या संघाला. अजूनही शेवटचे 12 चेंडू शिल्लक. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 24 चेंडूंच्या समाप्तीनंतर 26 धावा धावफलकावरती टीम श्री स्वामी समर्थ बांद्रा. (26) 26 धावा धावफलकावरती. 24 चेंडूंच्या समाप्तीनंतर 26 धावा धावफलकावरती झाल्यात. नवीन गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजीसाठी अमित कोरी. अमित कोरी षटक क्रमांक 5. पहिला बॉल उसळी घेणारा पाहायला मिळतोय. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक स्वतः बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते आणि तोपर्यंत एक धाव मात्र धावून पूर्ण केली आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती टीमची आता 27-27. यावेळेला बिग हिट खेळले जरूर. फटका फसलाय. फिल्डर जज करतोय. अगदी सोपा झेल टिपलाय आणि विकेट आली आहे. गोविंदा त्या ठिकाणी तैनात होते. विकेट आली आहे. फलंदाज माघारी परतलेत आणि आर्यन बॅक टू द पॅव्हिलियन. निळखंठ आलेत बॅटिंगसाठी आणि धावसंख्या जर पाहिली तर 27 धावा धावफलकावरती झाल्यात आणि 5 गडी मात्र माघारी परतलेत टीम श्री स्वामी समर्थ बांद्रा. अमित कोरी यांना आम्ही जास्त वेळ पाहत नाही. अशा पद्धतीने आज मात्र आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना अमित कोरी पाहायला मिळत आहेत. बॅकफुटवर येऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. थोडेसे स्किट त्या ठिकाणी फलंदाज झाले होते जरूर आणि डॉट बॉल मात्र येताना पाहायला मिळतोय. 27 धावा धावफलकावरती. 5वं षटक प्रगतीपथावर. 3 चेंडू आतापर्यंत गोलंदाजाने हाताळलेत. 1 धाव खर्च केली. 1 विकेट आपल्या संघाला मिळवून दिली आहे.
पुढचा बॉल प्रचंड वेगात पुन्हा एकदा हाताळलाय. गुड लेंथ वरती पिचिंग झाल्यानंतर थोडीशी चेंडूने उसळी घेतली आहे. बरोबर गेले यष्टीरक्षकांच्या हातामध्ये. डॉट बॉल. रन मात्र मिळणार नाहीये. 4 बॉल आतापर्यंत हाताळलेत. 1 धाव खर्च केली अमित कोरी यांनी. निर्णायक षटक म्हणावं लागेल या मॅच मधील. विकेट देखील मिळवून दिली आपल्या संघाला आर्यनची. आता स्लोअर 1 बॉल पिक केलाय आणि या बॉलला पाठवलंय मैदानाच्या बाहेर 6 धावांसाठी. षटकार. गरज आहे अशाच फटक्यांची आणि तोच फटका आता मात्र निखंडच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. 33 धावा धाव फलकावरती. 33 ऑन बोर्ड. आतापर्यंत आपण पाहतोय या डावामध्ये 2 षटकार आलेत. एक षटकार हर्ष अडसुळने ठोकला. एक षटकार निखंडच्या बॅटमधून आता पाहायला मिळतोय. आता वेगात बॉल हाताळला होता. रन मात्र मिळणार नाहीये. आता डॉट बॉल आलाय म्हणजेच ओव्हर नंबर 5 चा खेळ आता समाप्त झालाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 33 लॉस ऑफ 5 विकेट टीम श्री स्वामी समर्थ बांद्रा. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. 6 चेंडू हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल? साई प्रसाद मयेकर गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. डेथ ओव्हरचे षटक आहे. 33 धावा धाव फलकावरती. वर्चस्व राहिलं आतापर्यंत टीम विनर्स 11 वरळी या संघाचं या मॅच मध्ये. समोर जर आपण पाहिलं तर श्री स्वामी समर्थ बँड्रा संघ अजूनही शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. साई प्रसाद मयेकर शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. पहिला बॉल स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना फलंदाज हर्ष अडसूळ. आणखीन एक बॉल निघून जाईल का मैदानाच्या बाहेर? यस, इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. हर्ष अडसूळ जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत धावा होऊ शकतात. 2 षटकार आता त्याच्या बॅटमधून आले. धावा झाल्या धाव फलकावरती 39. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय हर्ष अडसूळच्या बॅटमधून. अजूनही शेवटचे 5 चेंडू शिल्लक या पहिल्या डावातील. आणखीन एक आत्ता बॅडमिंटन स्ट्रोक पाहायला मिळतोय. याही बॉलला पाठवलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. लगातार बार बॉल जाईल सीमारेषा पार. षटकार. 2 षटकार ठोकलेत लगातारच्या 2 बॉलवर. आता मॅच ऑन. कमबॅक करत असताना टीम श्री स्वामी समर्थ बांद्रा या संघ पाहायला मिळतोय. पहिल्या 5 षटकांमध्ये वर्चस्व राहिलं होतं टीम विनर्स 11 वरळी या संघाचं. हे शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकातील पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार ठोकलेत हर्ष अडसूळने. अजूनही शेवटचे 4 चेंडू शिल्लक. धावा झाल्या धाव फलकावरती आता 45 धावा धाव फलकावरती. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. वरळी मान्सून धमाका 2025. आज धमाका कोणता संघ करणार पाहायचंय. कालच्या संपूर्ण दिवसामध्ये धमाका केला होता टीम भांडूप स्ट्रायकर्स भांडूप या संघाने. आणि धमाका केल्यानंतर मात्र या स्पर्धेची अंतिम फेरी देखील गाठली आहे टीम भांडूप स्ट्रायकर भांडूप या संघाने. आता पाहायचं आजच्या संपूर्ण दिवसामधून कोणता संघ असेल जो या स्पर्धेची अंतिम फेरी गाठेल. कारण आजच्या संपूर्ण दिवसामध्ये आपण पाहतोय वैष्णव 11 चेंबूर विरुद्ध महासा 11 हा पहिला सामना पाहायला मिळाला. त्या पहिल्या सामन्यात विजय मिळवला होता टीम वैष्णव 11 चेंबूर या संघाने. दुसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहतोय विनर्स 11 वरळी विरुद्ध श्री स्वामी समर्थ बँड्रा चालू असलेला सामना. आणि त्यानंतर मात्र ओमकार 11 गिरगाव, श्रीयांक 11 सचिन शेठ तापकीर यांचा संघ पाहायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर आजच्या संपूर्ण दिवसामधील 4थ्या सामन्यामध्ये हनन स्पोर्ट्स कळवा विरुद्ध साई कृपा 11 हा सामना इन ॲक्शन पाहायला मिळेल. 2 षटकार आलेत हर्ष अडसूळच्या बॅटमधून. तिसरा येईल का हाच प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. हो, आलाय आणखीन एक षटकार. लगातारच्या 3 बॉलवर 3 षटकार ठोकलेत. 5 बॉलवर 5 षटकार. शेवटच्या बॉलवर सन्मान दिला त्या खेळाडूला गोल्डन कॉइन देण्यात येणार आहे या स्पर्धेमध्ये. 6 बॉलवर 6 षटकार जो खेळाडू ठोकणार त्याच्यासाठी देखील एक गोल्डन कॉइन सोन्याचं नाणं देऊन या खेळाडूला गौरवण्यात येईल. आतापर्यंत हा विक्रम कोणत्याही फलंदाजाने केलेला नाहीये. पण हर्ष अडसूळच्या बॅटमधून आतापर्यंत 3 षटकार आलेत. अकुटप्प्याचा बॉल त्याच्यावरती आक्रमण
आणि याही बॉलला पाठवलंय लांब 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 लचक षटकार. 4 बॉलवर 4 षटकार ठोकलेत हर्ष अडसुळने. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. संघ अडचणीमध्ये होता, अडचणीमध्ये असताना मात्र हर्ष अडसुळची बॅट बोलली आणि लगातारच्या 4 बॉलवर 4 षटकार त्याने ठोकलेत. धावा झाल्यात धाव फलकावरती आता 57, 57 ऑन बोर्ड. (57) 57 धावा. आणखीन एक येईल का षटकार पाहायचंय. प्रेक्षकांना प्रश्न पडलाय, सोन्याचं नाणं जिंकणार कोण, कोणता खेळाडू आजच्या संपूर्ण दिवसामध्ये हा विक्रम रचणार. ओ यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फिल्डर आहे डीप मध्ये, डीप स्क्वेअर लेग मध्ये. फिल्डर एक धाव घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का पाहायचंय. दुसरी धाव पूर्ण केली जाईल का, आणि दुसरी धाव देखील आता आपण पाहतोय पूर्ण केली आहे. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 59, 59 ऑन बोर्ड. जेव्हा तुम्ही स्वतःला सिद्ध करता, जग तुम्हाला प्रसिद्ध करता. आज प्रसिद्ध होतोय हर्ष अडसूळ. शेवटचा बॉल शिल्लक पहिल्या डावातील. यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फिल्डर आहेत रोहन बॉल पर्यंत पोहोचलेत. एक धाव घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न केला जातोय, दुसरी पूर्ण केली आहे. तिसरीचा प्रयत्न होईल का पाहायचंय. 2च धावांवर आता समाधान मानावं लागेल. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही या खेळाडूसाठी. एकच धाव पंच घोषित करतायत. 1 शॉट, एक धाव जरूर मिळेल आणि एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती. टीमची 60 या आकड्यावर 61 धावांची गरज आहे. या षटकाचा विचार जर केला तर या षटकामध्ये तब्बल 27 धावा खर्च केल्यात. हर्ष अडसूळची बॅट बोलली. हर्ष अडसूळसाठी आज मात्र एवढंच बोलू इच्छितो, लढता लढता हरलो जरी हरल्याची मला खंत नाही. लढा माझा अस्तित्वासाठी, लढाईला माझे अंत नाही. पुन्हा उठेन आणि पुन्हा लढेन, शांत बसायला मी काही संत नाही. कारण हर्ष अडसूळची बॅट आज मात्र बोलली आहे या शेवटच्या षटकामध्ये संघाला गरज असताना. पहिल्या डावाचा खेळ आता समाप्त झालाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 60 धावा धाव फलकावरती झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी मात्र 36 बॉल आणि 61 धावांची गरज असणाऱ्या टीम विनर्स 11 वरळी या संघाला जिंकण्यासाठी. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. विनंती असेल जयजी भोसले सर, आपण मायक्रोफोनचा ताबा घ्या. धन्यवाद. वरळी या टीमने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. श्री स्वामी समर्थ बांद्रा या टीमला इन्व्हाइट केलं होतं. प्रथम बॅटिंगसाठी धावा बनवल्या गेल्या. ते एकंदरीत आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा आहेत त्या 60-61 धावसंख्येचा पाठलाग या मॅचमध्ये करायचा आहे. हर्ष अडसूळ काय बॅटिंग केली त्याने, जिथे मात्र त्याच्या बॅटमधून 36 धावांची खेळी आली. 11 बॉल त्याने फेस केला. मिस्टर ISPL खारदांड्याला बिलॉंग करणारा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. हर्ष अडसूळला आपण पाहिलं खऱ्या अर्थानं, ज्याच्यामध्ये ISPL खेळण्याचा धमक ज्याला आपण पाहिली होती. धावफलकावरती धावा बनल्या त्या 60-61चा करायचा पाठलाग. हर्ष अडसूळ चांगल्या दर्जाचा खेळ त्याने साकारला. खरं तर एक गोलंदाज म्हणून त्याची भूमिका पाहायला मिळते. हर्ष अडसूळची एक स्पर्धा देखील येते, पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा त्याच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत असताना खारदांड्यामध्ये पाहायला मिळेल. मयूरजी तरकारी यांचा मी आवर्जून उल्लेख करेन. खारदांडा म्हटल्यानंतर खारदांड्यामध्ये अनेक खेळाडू सातत्याने येत असताना पाहायला मिळतात. या मैदानाच्या आतमध्ये आघाडीचे बॅटर त्याला त्वरित दाखल होतात.
खरं तर ड्रॉप सीनचा हिरो राहिला हर्ष अडसूळ, कारण संघ अडचणीमध्ये होता, धावा आल्या नव्हत्या, एकंदरीत पाहिलं तर एकामागोमाग एक पडझड होत होती आणि अशा समयी त्याने बॅटिंग केली. तिथे 10 मधले 9 खेळाडू म्हणाले असे मी एकटाच पडलो, हा प्रतिस्पर्ध्याला म्हटला असता की मी एकटाच बस आहे, आणि हो एकट्यानेच त्याने लढाला, किती बी समोर येऊ द्या त्याला एकटा बास. हा खेळाडू 36 धावांची खेळी साकारले, 11 बॉल त्याने फेस केले, चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. आज रविवारचा दिवस, रनडे संडे आणि फंडे. आज रविवार म्हटलं तर मुंबई पुरीच्या प्रत्येक क्रिकेटप्रेमीचा क्रिकेटचा दिवस. आज रविवारचा दिवस आपण पाहतो आणि 27 जुलै अनेक ठिकाणी पावसाळी रबर बॉलच्या क्रिकेटच्या स्पर्धा चालू आहेत. त्यातील एक मानाची स्पर्धा आपण विश्व दरबार यांच्या माध्यमातून आयोजित ॲडव्होकेट डॉक्टर साजनजी पाटील साहेब यांनी पुरस्कृत केलेली आणि ज्यांच्या माध्यमातून शुभेच्छा या स्पर्धेला मिळाल्यात आदरणीय निशिकांतजी शिंदे साहेब, भारतीय कामगार सेना सरचिटणीस शिवसेना यांच्या माध्यमातून वरळी मान्सून धमाका 2025 दुसरा दिवस. साजनजी पाटील साहेब अर्थात असा क्रिकेटवेडो व्यक्तिमत्व आहे ना, ज्यांच्या जन्मदिवसाच्या दिवशी क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. किंबहुना मग त्याच वेळेला हार्दिक पांड्या यांनी ज्यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असे ॲडव्होकेट डॉक्टर साजनजी पाटील साहेब. अगदी जणू काही आपण पाहिलं ना तर जनसामान्यामधून पुढे येणारा आणि अशी व्यक्तिमत्व ज्यांनी नेहमीच सातत्याने क्रिकेटवरती नितांत प्रेम केलं. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. आनंद गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतो आहे. आनंदला पण गोलंदाजी मार्कवरती पाहतो. पहिलं षटक अवांतर धाबेने या षटकाची सुरुवात होत असताना अमित रामबिहारी कोरी आणि त्याच्या साथीला रोहन भोसले आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानावरती पाहायला मिळतात. एक चुनाभट्टीचा तर एक याच विभागाचा या मैदानाने दिलेला खेळाडू रोहन भोसले. यावेळेचा चेंडू डावे यष्टीवरती दिशाहीन राहिला. लगातार 2 चेंडू या अवांतर स्वरूपाचे आलेले पाहायला मिळालेत. प्रो लिंक या वाहिनीवरती आपण थेट प्रेक्षेपण पाहत आहोत. आहे पुढचा चेंडू उसळी घेणारा बॉल, जिथे मात्र बॅटची लिडिंग एज घेतली आहे. गोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. धावफलकावरती एका बॉलचा खेळ संपल्यानंतर जिथे 3 धावा धावफलकावरती आहेत. 61चा पाठलाग करायचं एक मोठं लक्ष आहे, कारण या मैदानावरती सर्वाधिक मोठी धावसंख्या ही एकंदरीत 64 धावा ही सर्वाधिक मोठी धावसंख्या राहिली आहे. आणि आता मात्र जिथे 61 धावा बनलेल्या ही आपण पाहत आहोत. परंतु हा बॅटर जर का मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला रोहन तो मॅच फिनिश करू शकतो. यावेळेला सरळ खेळला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, झेल टिपला, मॅचची गोल्डन विकेट रोहन भोसले बाद. महत्वाचा खेळाडू, त्याचा टिपलेला झेल, विकेट प्राप्त केली आहे. रोहन भोसले सर बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु झेलाचंही कौतुक व्हायला हवं, कारण ज्या वेगाने चेंडूवरती क्षेत्ररक्षकाला स्किड झाला, बॉलवरतून त्याने आपली पकड मजबूत केली, झेल टिपण्यात आला आणि फलंदाज रोहन भोसले बाद होत असताना पाहायला मिळतो आहे. 9 धावा धावफलकावरती, 3 धावा धावफलकावरती आहेत आणि 3 वरती जिथे एक फलंदाज बाद झालेला पाहायला मिळतो आहे. 3 धावा धावफलकावरती. धक्का क्रमांक पहिला, रोहन भोसले केवळ 1 धाव त्याच्या बॅटमधून आले.
2 बॉल त्याने फेस केले. 2 बॉलमध्ये केवळ 1 धाव त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाली होती. तो बाद झाला. नवीन बॅटर गोविंदा मैदानावरती दाखवत असताना पाहायला मिळतोय. गोविंद्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी 3 धावा फलकावरती आहेत. एक लडखडती सुरुवात ज्याला आपण म्हणतो ना, ती सुरुवात इथे होत असताना पाहायला मिळते आहे. खरं तर 61चा करायचा पाठलाग, अशा परिस्थितीमध्ये सावध सुरुवात होणं किंवा प्लॅटफॉर्म चांगलं निर्माण करून देणं, गोष्टी महत्त्वाच्या राहतात. कारण फाउंडेशनच सर्वाधिक महत्त्वाची बाब राहते. ज्याची एक सर्वाधिक मोठी इमारत बनवण्यासाठी फाउंडेशन चांगलं असावं लागतं. 61चा पाठलाग करायचा तर तुमचं फाउंडेशन चांगलं व्हायला हवं होतं. ते झालेलं नाही आहे. मॅचची गोल्डन विकेट ती अर्थात दुसऱ्याच बॉलवरती प्राप्त झाली आहे. गोलंदाजी करणारा संघ श्री स्वामी समर्थ बांद्रा या टीमला. खोलातला चेंडू होता, ऑन साईडला केलाय. गोविंद्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. एक सिंगल तो घेतोय. अमित कोहली मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोविंदाला आपण पाहत आहोत नॉन स्ट्राईक एंडवरती. अमित कोहली ज्याने मात्र अनेक वर्ष सातत्याने चुनाभट्टीचं विभागाचं नाव मोठं केलंय. या खेळाडूने अनेक मैदानं गाजवली आहेत, स्पर्धा गाजवल्यात. परंतु आज बॅटिंग करावं लागेल. काय वेगाने बॉलिंग करण्यात येते. बॉल आनंदाचा आपण पाहिलं तर पडल्यानंतर जो घोषांकित क्षेत्राकडे निघाला, आपल्या उंचीचा वापर करतो. हाय ॲक्शन आहे, रिदम चांगला आहे, फॉलो थ्रू चांगली आहे. आणि गोलंदाजाला संपूर्णतः आयुध चांगली असावी लागतात असं आपण नेहमी म्हणतो ना, ती आयुध याच्याकडे आहेत. रिदम चांगला आहे, फॉलो थ्रू चांगला आहे, टप्पा चांगला आहे, ॲक्युरेसीने तो गोलंदाजी करतोय. आणि विकेट टेकर गोलंदाजानेच विकेट मिळवली. पुन्हा पुन्हा तेच चित्र इथे पाहायला मिळत आहेत. बॅट आणि बॉलमध्ये मोठी पोकळी निर्माण केली आहे. हे सोशल डिस्टन्सिंग मेंटेन केलं आहे बॅट आणि बॉलमध्ये. डॉट बॉल येत आहेत. लगातारचे 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आले. कोविडने दिलेला हा शब्द कदापि न विसरण्यासारखा आहे, सोशल डिस्टन्सिंग. लोअर फुलटूथ बॉल ऑन साईडला खेळलाय. घोषांकित क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होईल. धाव मिळते ती केवळ 1. एकेरी दुहेरीशिवाय जास्तीचं काही नाही आहे या मॅचमध्ये. कारण एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता. लडखडती सुरुवात झाली, रोहन बाद झाला. तिथून जिथे मात्र चेंडू निर्धाव स्वरूपाचे येत गेले, प्रेशर क्रिएट झाला, धाबा थांबल्यात. स्कोर कार्डवरती केवळ आणि केवळ जर का आपण लक्ष टाकलं तर 6 धावा धावफलकावरती आहेत. त्यामध्ये 1 फलंदाज बाद झाला. एक आशेचं किरण होतं, ते लवकर आणि फार स्वस्तातच विजलं. गोलंदाजीमध्ये फेरबदल, दुसरे षटक फेरबदल करण्यात आलाय. आर्यनला आपण पाहत आहोत. आर्यनला इन्व्हाइट करण्यात आलाय. गोलंदाजी मार्कवरती तो अर्थात षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी सज्ज होत असताना पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकाच्या दरम्यान आर्यन आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. इथे मात्र शरीर भेदक मारा सिंगल येत असताना पाहायला मिळते. या संघामध्ये बांद्रा आणि खार विभागातले खेळाडू पाहायला मिळत आहेत. खरं तर वेगाने आलेला बॉल स्किड झाला. रबर बॉल अधिक वेगाने येतो. लेदर बॉलच्या तुलनेमध्येही अधिक वेगाने रबर बॉल येत असताना पाहायला मिळतो. जर का ओली विकेट असेल ओल्या सरफेसवरती तर नेहमीच बॉल जास्त वेगाने ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतो. इथे तसंच काहीतरी घडतंय. बॉल वेगाने येत आहेत, कधी खाली राहतात, कधी उसळी घेत आहेत. स्कोर कार्डवरती धावा त्या 8. 61चा पाठलाग करत असताना केवळ 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. पुढचा चेंडू याही वेळेला आणखीन एक चेंडू मात्र यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. आर्यन देखील अगदी आपण पाहिलं ना तर आनंदच्याच पावलावरती पाऊल टाकतोय. चेंडू निर्धाव टाकायचे, जास्त उचळीचे टाकायचे, जास्तीचे बॉल डॉट कसे येतील याच्याकडे कल पाहायला मिळाला. विकेट टेकिंग डिलिव्हरीज इथे मात्र सातत्याने पाहायला मिळाल्यात. आणखीन एक चेंडू हवेमध्ये आणि अफलातून झेल इथे टिपण्यात आला. एका वजनदार क्षेत्ररक्षकाने ज्यावेळेला असा झेल टिपण्यात येतो ना, ते मात्र एक सर्वाधिक लक्षवेधी बाब राहते. उमरने एक चांगला झेल टिपलेला पाहायला मिळाला. त्याचा जितकं त्याचं वजन आहे, त्याचं देहबोली जशी आहे, एखादा खेळाडू म्हणेल की तो बॉलपर्यंत पोचणारच नाही.
परंतु पावसाचा त्याला आणि या निसरड्या आउटफील्डचा वापर त्याने करून घेतला चांगल्या रीतीने. स्कीट केलं बॉडीला आणि नंतर आपण पाहिलं एक चांगला झेल त्याने टिपला. 2 फलंदाज बाद झाले. एका मागोमाग 1-2 फलंदाज बाद होत असताना दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय नवीन बॅटर कपिल बॅटिंगसाठी मैदानावरती येत असताना पाहायला मिळतो आहे. कपिल येतोय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. कपिल बॅटिंगसाठी मैदानावरती जिथे 4थ्या क्रमांकावरती आला. या भूमिकेला त्याला न्याय द्यावा लागेल कारण विकेटची जी काय घसरगुंडी झाली आहे ती थांबवणं फार गरजेचं राहणार आहे. बॅटर केवळ मोठ्या षटकारांसाठी आणि चौकारांसाठी मैदानावरती येत आहेत. वेगाने टाकला बॉल. काय गोलंदाजी होतीये. कोणत्याही स्वरूपाचे रूम दिलेले नाहीत. जास्तीचे चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न राहिलाय. कल राहिलाय की चेंडू यष्टीरक्षकाकडे कसे राहतील. पहा ना प्रत्येक बॅटर काही क्षणापुरतं असं वाटतं ना की टुरिस्ट विजावरतीच मैदानाच्या आतमध्ये आल्यात कारण बॉलर आणि यष्टीरक्षक हाच खेळ मैदानावरती चालू आहे. बॉल टाकला जातो यष्टीरक्षकाच्या हाती विसावला जात आहे. चेंडू डॉट बॉल येत आहेत. एकामागोमाग एक चेंडू निर्धाव स्वरूपाचे आल्यात. बॅटर केवळ बॅटला अगदी आपण फिरवण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळालेत. या षटकामध्ये धावा खर्च केल्या त्या केवळ 2 विकेट मिळवली. एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपला. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या केवळ 8. अमित कोहली मैदानावरती अजूनही उभा आहे. मॅचचं मोमेंटम तो कदापि बदलू शकतो. कधीही बदलण्याची त्याच्याकडे क्षमता आहे. मॅचचं मोमेंटम शिफ्ट होऊ शकतं. अमित कोहलीच्या बॅटमधून धावांची अपेक्षा राहील. जी हर्ष अडसूने या पूर्वार्धामध्ये जो काही खेळ केला तोच खेळ या उत्तरार्धामध्ये करून दाखवावा लागेल अमित कोहलीला. अमित कोहली स्ट्राईक हँडवरती आहे. धावफलकावरती सध्या दगडीला 8. आनंद गोलंदाजी मार्कवरती. या वेळेचा बॉल वेगाने टाकला. शरीरावरती आदळलाय. धाव इथे घेण्याचा प्रयत्न. एक क्विक आणि एक चिकी सिंगल इथून पाहायला मिळते आहे. एकेरी धाव. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा बदलते. 9 धावा धावफलकावरती आहेत. आनंद या गोलंदाजाचं कौतुक मी आधी देखील केलं होतं कारण चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. परंतु अमित कोहलीला कुठे ना कुठेतरी स्वतःवरती जिम्मेदारी घ्यावी लागेल. जबाबदारीने बॅटिंग करावी लागेल. संघाची अडकलेली ही नौका पैलतीरी लावण्यासाठी त्याला जबाबदारी दाखवावी लागणार आहे. अनेक वेळेला आपण म्हणतो ना की संघाची अडकलेली नाव रे तिला किनारी लाव रे. हो या खेळाडूला जिम्मेदारीने स्ट्राईक स्वतःकडे ठेवणं गरजेचं आहे. यावेळेचा बॉल वेगाने टाकला. घोषांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. अर्थात बॅटचा स्पर्श करून चेंडू मात्र निघून गेला होता. संघाची धावसंख्या धावफलकावरती जिथे 10 धावा आता सोन्यापेक्षा महाग झाल्यात. सोनं जेवढं महाग झालं त्याहूनही अधिक धावा महाग झाल्यात असं वाटू लागलंय. पहा या वेळेला कधी चेंडू खाली कधी चेंडू उसळी घेणार आहे. अगदी परफ्यूम डिलिव्हरी इथे पाहायला मिळते. बॉल पडल्यानंतर अगदी नाकाच्या समोरून थेट यष्टीरक्षकाचा भेद घेत आहेत. कानाच्या जवळ फुंकर मारत यष्टीरक्षकाचे भेद घेत आहेत. काय गोलंदाजी होतीये. कमालीची गोलंदाजी. आगीचे गोळेच टाकले जणू इथे. यावेळेला सरळ खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. तिथे मात्र क्षेत्र मोठं आहे. झेल टिपण्यात येतो. आणखीन एक धक्का. कपिल इथे बाद. हा फटका जसा खेळला ना जशी उंची प्राप्त झाली लांबी कमी मिळाली होती. झेलाखाली क्षेत्ररक्षक आलेला पाहायला मिळाला आणि अर्थात एका मागोमाग एक फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळत आहे. नवीन बॅटर रुपेश. अमित कोहली अजूनही मैदानाच्या आतमध्ये तो उभा आहे. अमित कोहलीला आपण पाहतोय जो मात्र बॅटिंग करतोय. नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. रुपेश सध्या दगडीला स्ट्राईक एंडवरती आहे. आनंदने विकेट मिळवल्यानंतर त्याला मात्र खऱ्या अर्थाने आत्मविश्वास त्याचा अधिकचा दुगिणीत झाला. चांगली गोलंदाजी करत असताना तो पाहायला मिळतोय. यावेळेला देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. थेट यष्टीरक्षकाचा भेद. या षटकामध्ये देखील केवळ 2 धावा आल्यात. काय गोलंदाजी झाली आहे.
प्रत्येक चेंडू जास्तीचे यष्टीरक्षकाकडे जाणारे राहिलेत. एकच धाव आली आहे त्याच्या या षटकामध्ये. खोलातला हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, झेल ड्रॉप, कॅच ड्रॉप झाली आहे. या षटकामध्ये केवळ आणि केवळ एक धाव खर्च केली आनंदने आणि एक विकेट प्राप्त केली आहे. मागील षटकामध्ये 2 धावा आल्या. अर्थात एकंदरीत आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये 6, दुसऱ्या षटकामध्ये 2, तिसऱ्या षटकामध्ये 1. हा जो ग्राफ आहे ना तो खाली खाली चाललाय. अनेक वेळेला आपण म्हणतो ना की आपला ग्राफ जो उंचावत जायला हवा, हा ग्राफ खाली निघालाय. धावफलकावरती केवळ 10, 10 ऑन दी बोर्ड. 3 षटकांचा खेळ संपला. आर्यनला पुन्हा एकदा इन्व्हाइट करण्यात येत आहे. आता मात्र धावा एवढ्या महाग झाल्यात ना, सर्वाधिक आपण पाहिलं तर 10 आल्यात. एकंदरीत 51ची गरज आहे 18 बॉलमध्ये. असं वाटू लागलं ना की वाळवंटामध्ये विहीर खोदण्यासारखं झालं पाण्याच्या शोधासाठी. हे खेळाडू धाव्याच्या शोधांमध्ये तसेच झालेत. मैदानाच्या आतमध्ये वणवण त्यांना करावे लागते. मागील 19 बॉलमध्ये एकही चौकार एकही षटकार पाहायला मिळालेला नाही आहे. किंबहुना एकही डबल पाहायला मिळाली नाही. तिहेरी धावा, चौकार, षटकार लांबची बाब, परंतु एकही मोठा दुहेरी धावेचा फटका देखील आलेला नाही. गोलंदाजी चांगल्या टप्प्यावरती होती. धावफलकावरती 11 धावा धावफलकावरती आहेत. अमित कोरी मैदानाच्या आतमध्ये अजूनही उभा आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, कमी गतीचा बॉल, धुंडो धुंडो रे साजणा सांगत यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल. निर्धाव आणि केवळ निर्धाव चेंडूच येत असताना पाहायला मिळाले. डॉट डॉट डॉट. यावेळेचा चेंडू आडव्या बॅटने पुन्हा एकदा आर्यनच्या अगेन्स्ट ऑन साइडला केलेला हा स्ट्रोक रन्स येत असताना पाहायला मिळते ती 1. आर्यनने ही कमालीची गोलंदाजी केली, कारण आपण पाहिलं ना पहिल्या षटकामध्ये त्याने 2 धावा खर्च केल्या. ज्यावेळेला या आधीचे षटक तो हाताळण्यासाठी आला, विकेट त्याच्या तिथेही नावावरती राहिली होती. यावेळेला फटका इथे फसलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षकाचं जजमेंट चांगलं आहे, परंतु इथे कॅच ड्रॉप. बॉल इतका काळ हवेमध्ये राहिला, क्षेत्ररक्षकाचं जजमेंट पाहायला मिळालं. कदाचित शोलेच्या ठाकूरनेही कॅच टिपला असता. इतका वेळ तो चेंडू खाली उभा होता. कॅच ड्रॉप. इथे जीवदान मिळते बॅटरला, अर्थात रुपेशला. उद्वेशीच्या बाहेरचा बॉल यष्टीरक्षकाचा वेध घेईल. याही षटकाचा एकंदरीत विचार केला तर धावा आल्या त्या 3. पहिल्या षटकामध्ये 6, दुसऱ्या षटकामध्ये 2, तिसऱ्या षटकामध्ये 1, चौथ्या षटकामध्ये 3 आल्यात. धावफलकावरती 13 आहेत. अर्थात एकंदरीत आपण पाहिलं तर अजूनही 48ची आवश्यकता आहे या सामन्यामध्ये विजयासाठी. 12 बॉल आणि 48ची गरज. अमित कोरीच्या बॅटमधून केवळ सिंगल 5 धावा आल्यात. तदनंतर एक अशा स्वरूपामध्ये धावा आपण पाहतोय. 13 धावा धावफलकावरती आहेत. 13 ऑन दी बोर्ड. धीरज येतोय गोलंदाजी मार्कवरती. धीरज मोरेला आपण पाहत आहोत. धीरज मोरे गोलंदाजी मार्कवरती इन्व्हाइट करण्यात आलं, त्याला आपण पाहत आहोत. पहिला चेंडू जो निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळाला. अर्थात 11 बॉल आणि 48ची गरज. आडव्या बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होतोय. इथून एकेरी धाव निश्चित मिळते. कोणत्याही स्वरूपाचा दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलेला नाही. 47ची गरज आहे. 10 बॉलचा खेळ शेष. 10 चेंडूमध्ये 8 बाहेर मारायचे आहेत. 10 मधल्या 8 बाहेर माराव्या लागतील का आणि मारेल का बॅटर हे पाहणं फार गरजेचं राहील. हर्षने पूर्वार्धामध्ये चांगली बॅटिंग केली. धावांची यथेच्छ अशी धुलाई आणि लयलूट केली. तदनंतर उत्तरार्धामध्ये धावाच आल्या नाहीत. हाफ ट्रॅकर बॉल. एकेरी दुहेरी धावे ते काही बिघडणार नाही. पहा, अद्याप मी या गोष्टीचा आवर्जून उल्लेख केला. अद्याप एकही चौकार एकही षटकार पाहायला मिळालेला नाही. अभिप्रेत राहील
या धावा कधी येतील हे पाहणं. पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतो. होय, अमित कोहलीची बॅटमधून आज षटकार येतोय. कोंडी त्याने फोडली. बॉल टाकला, शॉट. बॅटर म्हणाला थँक्स लॉट. त्याने षटकार ठोकला. अधिकचा शॉर्ट अँड वाईड. त्याच्यावरती येणारा षटकार इथे पाहायला मिळाला अमित कोहलीच्या बॅटमधून. पुन्हा पुन्हा तोच प्रयत्न इथे होत असताना पाहायला मिळतोय. यष्टिरक्षकाचा वेध घेईल. दानपट्टा फिरवावा ना त्या रीतीने बॅट फिरवली जाते, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही आहे. एक षटकार आला केवळ या इनिंग मध्ये. फलकावरती धावा आहेत त्या 20. याही वेळेला आपण पाहतोय बॅटची तिकेज आउटसाइड एज. यष्टिरक्षकाचा वेध. आणखीन एक धक्का. अमित कोहली देखील बाद. 20 धावा फलकावरती असताना एकंदरीत 4 फलंदाज बाद झाले. स्कोर कार्ड मध्ये धावा आहेत केवळ 20. खरं तर हर्ष अडसूने एका षटकामध्ये जेवढ्या धावा बनवल्या ना तेवढ्याही धावा स्कोर कार्ड वरती नाही दिसत आहेत. 4 षटकार त्याने ठोकले होते एकाच षटकामध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रभाकरला आपण पाहतोय. केदार येते गोलंदाजी मार्क वरती. खरं तर एका गोष्टीचा असाही उल्लेख करावा असा वाटतो की हर्ष अडसूने एकट्याने बनवलेला धावा तेवढ्याही बनवता नाही आल्या संघाला. तेवढ्या तरी तुम्हाला बनावा लागतील, नाहीतर एकाच बॅटरने तुम्हाला हरवलं असाही उल्लेख होऊ शकतो. गोलंदाजी मार्कवरती शेवटचा आणि अंतिम षटक केदार दाखल होत असताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवरती प्रभाकर पाहायला मिळतो आहे. स्ट्राईक एंडवरती रुपेश आहे. नॉन स्ट्राईक एंडवरती प्रभाकर. 6 बॉलचा खेळ शेष. 20 धावा धावफलकावरती. 41ची आवश्यकता या सामन्यामध्ये अजूनही राहिली आहे. व्हाईट बॉल 40ची गरज. 6 चेंडू आणि 40ची आवश्यकता. एका षटकामध्ये मॅचचं मोमेंटम शिफ्ट करून टाकलं होतं हर्ष अडसूने. अफलातून खेळ त्याने साकारला. मोठे स्ट्रोक खेळले. संघाला मॅचमध्ये तो घेऊन आला आणि जिथे मात्र सुस्थितीमध्ये उत्तरार्धामध्ये गोलंदाजांनी केलेली कमाल पाहायला मिळते आहे. एकेरी धाव इथूनही मिळत असताना पाहायला मिळते. विशेष करून सर्वांचं ज्यांचं सहकार्य या स्पर्धेला लाभलंय त्या सर्वांचं विशेष करून आम्ही आभारी राहू. ओर विकेटने केदार. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू जेवढे आलेत ना या इनिंग मध्ये सर्वाधिक जास्तीचे डॉट बॉल इथे पाहायला मिळालेत. लोअर फुल टोज आडव्या बॅटने ऑन साइडला घोषांकित क्षेत्राकडे निघालाय चेंडू आणि इथून केवळ एकेरी धाव येईल. प्रभाकरला स्ट्राईक मिळाली आहे. तो मोठे फटके खेळण्याचे मनसुबे इथून दाखवतोय, परंतु गोलंदाजीची अॅक्युरेसीचे कौतुक व्हायला हवं. तितकेसे रूम दिलेले नाहीत. खोलातला बॉल पंचाकडे अपील. लेग बी 4 OUT. फलंदाज आणखीन एक. प्रभाकर देखील बाद. प्रत्येक बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. काही काळ मैदानावरती हजेरी लावतोय. तदनंतर तंबूच्या दिशेने निघालाय. जणू काय मैदान सोडत असताना कर्णधाराला आवर्जून सांगत असेल मैं पल दो पल का शायर हूं, पल दो पल मेरी कहाणी है. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रवीला आपण पाहतोय. गोलंदाजांची सरशी इथे राहिली आहे. अर्थात गोलंदाजांनी मोठे स्ट्रोक खेळू दिले नाहीत. एक षटकार केवळ आला. 61चा पाठलाग करत असताना गोलंदाजीमध्ये आनंदाने चांगली कामकाज केलं. त्याने 2 षटक हाताळले. 2 षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या. 2 विकेट त्याच्या नावावरती राहिल्या आणि अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं तर आर्यनने देखील 2 षटक हाताळले. त्याने 5 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट ही त्याच्या नावावरती राहिली. चला नेक्स्ट मॅच आपण तयार राहायचंय. लगेच टॉस होईल आणि नेक्स्ट मॅच ही
खेळवले जाईल. लगेचच आपण टॉसकडे वळणार आहोत. हा फटका फसला, दूर राहिला क्षेत्ररक्षक. केवळ एकेरी धाव औपचारिकता शेष आहे या सामन्याची. चला टॉससाठी या वैष्णव 11 चेंबूर 5 ओव्हरची मॅच राहील याच्याकडे लक्ष वेधूयात. चला टॉससाठी रिपोर्टिंग करा. संपूर्ण संघ दाखल व्हा. खुलातला चेंडू आहे, सर बॅटने इथे खेळण्यात आला. गोष्टंकित जिथे मात्र ट्रॅबल होतोय, रन्स मिळणार नाही. होई षटक संपलंय. पंचांनी खातरजमा केली की हे षटक संपलं का, कारण एवढे डॉट बॉल आले ना, जणू काही टेस्ट मॅच चालू आहे असं कदाचित पंचांनाही वाटलं असेल. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ही आपण इन्व्हाइट करतोय हर्ष अडसूळ, वन साइड हिरो. 11 बॉल 36 धावांची खेळ त्याने साकारली आणि त्याच जोरावरती मॅच इथे जिंकली आहे. हर्ष अडसूळ या आपण प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला